हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सीताफळापासून रबडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। चला तर मग बघू। इथे 3 सीताफळ घेतले मी। पहिले आपल्याला पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवायचं आहे। चांगलं उकळू द्यायचं आहे। इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे। 15 मिनिटं आपल्याला गॅसवर दूध चांगलं उकळून घ्यायचं। चांगलं व्यवस्थित हलवत राहायचं त्याला। आता सध्या सीताफळाचा सीजन आहे, तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पदार्थ करून सीताफळापासून खाऊ शकता। रबडी, बासुंदी, हलवा। तुम्हीही अशा पद्धतीने रबडी बनवा, खूप छान लागते रबडी। हा मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। इथे मी 7-8 काजू घेतले आहे। ते आपल्याला बारीक करून घ्यायचे, त्याचं पावडर बनवून घेऊ। तुम्ही बघू शकता ही पावडर बनवली मी, आणि ही विलायची पावडर आहे। हे आपल्याला त्या उकळत्या दुधामध्ये घालून घ्यायचं। विलायची पावडर आणि काजूची पावडर आणि साखर ही घालून घ्यायची। तिन्ही आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं। काजूमुळे दूध थोडंसं थिक आणि घट्टपणा येतो आणि टेस्ट ही खूप छान लागते। परत 2-3 मिनिटं दूध उकळू देऊ, नंतर गॅस बंद करून टाकू, थंड करायला ठेवू याला। आता आपण सीताफळाचा गर काढून घेऊ। चमच्याने आपण एका डिशमध्ये हा गर काढून घेऊ। तुम्ही हातानेही काढू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं काढू शकता तुम्ही। आपण इथे 2च सीताफळ वापरले आहे। सीताफळ मोठे असल्यामुळे गर चांगला निघाला त्याच्यामध्ये, आणि घरचे सीताफळ आहे शेतातले, खूप गोड आहेत, त्याच्यामुळे मी दुधामध्ये साखरही कमी टाकलेली आहे। आपल्याला आता 2 सीताफळाचा गर असा एका डिशमध्ये काढून घेतला की आपण नंतर याच्या बियाही काढून घेणार आहोत। आता आपलं हे गर तयार आहे सीताफळाचा। आता आपण याच्यातल्या बिया कशा काढायच्या ते बघू। माझ्याकडे हे कटर आहे, कांदा आणि टमाटर कट करण्याचं मिक्सरसारखंच आहे ते, तर याने खूप लवकर अशा बिया निघतात त्याच्या, खूप लवकर सीताफळाच्या बिया निघतात त्याच्यामुळे। तुमच्याकडे असं जर कटर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही त्या बिया काढू शकता। फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं 1 सेकंदासाठीच फिरवायचं आणि बंद करायचं, लगेच बिया निघून जातील। तुम्ही बघू शकता बिया एकदम अलग झाल्या। आता त्या आपण एका डिशमध्ये बिया काढून घेऊ आणि एका वाटीमध्ये हा गर साईडला करून घेऊ। चांगली प्युरी तयार नाही झाली याची, पण आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी याची तयार करून घेणार आहोत। आपण आता एका वाटीमध्ये याला काढून घेऊ। चांगली याची प्युरी तयार नाही झाल्यामुळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी करून घ्यायची आहे। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये घालून बारीक करून घेते। आता तुम्ही बघू शकता किती छान अशी सीताफळाची प्युरी तयार आहे। आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेऊ। आता आपण दूध थंड करायला ठेवलं होतं। आता ही प्युरी आहे सीताफळाची, आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। दूध थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ही सीताफळाची याच्यामध्ये प्युरी घालायची आहे। तुम्ही जर उकळत्या दुधामध्ये जर घातली तर तुमचं दूध फाटू शकतं, त्याच्यामुळं तुम्ही थंड दुधामध्येच ही प्युरी घाला। चमच्याने आता व्यवस्थित आपल्याला असं हलवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान आपली रबडी तयार आहे। फ्रीजमध्ये थंड करायला ठेवल्याच्या नंतर अजून ती घट्ट होईल। आता आपण याच्यावरतून पिस्त्याचे काप घालून घेऊ थोडेसे। आपली रबडी तयार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।